मध्ये आणि सीएसएमटी मध्ये जरी काम होणार असलं तरी याचा ताण कुर्ला रेल्वे स्थानकावर सुद्धा होणार आहे। तर त्या ठिकाणी आता कशा पद्धतीने प्रशासनाकडून अनाउन्समेंट ज्या त्या केल्या जात आहेत, सध्या काय स्थिती आहे कुर्ल्यामध्ये? नक्कीच रुशाली, आपण सध्या कुर्ला या स्थानकात आहोत। आपण पाहू शकतो की कुर्ला या स्थानकात सकाळपासून शुकशुकाट आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर मध्य रेल्वेने ठाणे स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या स्थानकातील फलाट रुंदीकरणाच्या आणि विस्तारीकरणाच्या कामासाठी जो 63 तासाचा जो जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे, या ब्लॉकमुळे आपण पाहू शकतो की पूर्ण कुर्ला या स्थानकात शुकशुकाट पाहायला मिळत आहे। खरं तर आपण पाहतोय की या ब्लॉकमुळे आज 930हून अधिक या ज्या रेल्वे आहेत त्या 3 दिवस हा ब्लॉक चालणार आहे। मात्र 930हून अधिक रेल्वे ह्या रद्द केलेल्या आहेत व तसे 444 उपनगरीय लोकल या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या आहेत व 446 शॉर्ट ओरिजिनल केल्या जाणार आहेत। तर लांब पल्ल्याच्या मुंबई ते पुणे व तसेच नागपूर अमरावती व तसेच कोल्हापूर अशा अनेक इंटरसिटी एक्सप्रेस देखील लांब पल्ल्याच्या रद्द करण्यात आलेला आहे व तसेच मुंबई हावडा असेल तसेच मुंबई हावडा दुरांतो एक्सप्रेस तब्बल 7 तास उशिराने धावत आहे व सीएसएमटी स्थानकाऐवजी ती आज दुपारी 1 वाजता ही सीएसएमटी स्थानकाऐवजी ती आज दादर स्थानकावरून सुटणार आहे। खरं तर आपण पाहू शकतो की मध्य रेल्वेच्या ज्या ब्लॉकमुळे जम्बो जो ब्लॉक आहे त्यामुळे आपण पाहू शकतो की पूर्ण शुकशुकाट आपणास पाहायला मिळत आहे व तसेच मध्य रेल्वेने असे देखील जाहीर केलं असेल, अनावश्यक प्रवास असेल तरच तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करा, अन्यथा प्रवास करू नका, असं देखील आव्हान मध्य रेल्वेने केलेलं आहे। धन्यवाद रवी, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।